संघ हे मुळातनं मला असं वाटतं की ऐकून समजण्याचा भागच नाहीये. गाणं एखाद्या वेळेस ऐकून समजतं, परंतु साखर खाऊनच पाहावी लागते. आपला जो धर्म विचार आहे तो एकच एक विशिष्ट देवतेला माना, एका विशिष्ट धर्मग्रंथाला माना असा नाहीच आहे. एकम तद्विप्रा बहुधा वदंती हा आपला विचार आहे. संघाने कधीही मनुस्मृतीचं समर्थन केलेलं नाही. आणि त्या ज्या पाश्चात्य धारणा आहेत, एकच एक ग्रंथ आहे, त्याला जर तुम्ही मानाल तरच तुम्ही ख्रिश्चन किंवा मुस्लिम असता. त्या विचारातनं मग मनुस्मृती या ग्रंथाला जे मानतात ते सगळे हिंदू आहेत अशी काहीतरी एक स्टोरी तयार केली गेली. पौरोहित्याची दीक्षा शिकवणं, दीक्षा म्हणत असताना त्याचं शिक्षण देणं, याच्यासाठी संघ पुढाकार घेतोय. आज दुसरं कोण घेतंय पुढाकार? हे सामाजिक समरसतेचं लक्षण आहे की सर्व प्रकारचं काम सर्वजण करू शकतात, यासाठी प्रयत्न करणारा संघ आहे आज. मी ज्या राष्ट्रसेविका समितीचं काम करते, हे तर आमचं तर काही राजकीयच्या संबंधित नाही, फार मोठं संघटन पण नाही, परंतु संघाने आम्हाला आदेश दिला असं एकदाही घडलेलं नाही, एकदाही नाही. सर्वच क्षेत्र राष्ट्रभक्तीनं भरलेल्या लोकांची असली पाहिजे ही संघाची भूमिका आहे. त्याच्यामधलं एक राजकीय. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. 1925 मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर डॉक्टर केशव बैरामपंत हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आज या घटनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्ताने म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत. खरं तर ही जगातली सगळ्यात मोठी संघटना असं मानलं जातं. असं असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत आपल्या मनामध्ये नेहमीच कुतूहल देखील असतं. अनेक प्रश्न देखील आपल्या मनात उपस्थित होत असतात आणि या सगळ्याचा उहापोह आज आपण करणार आहोत. मी अरुण मेहत्रे आणि माझ्यासोबत आहेत सुनीलाताई सोवनी. नमस्कार. सुनीलाताईंचा परिचय असा की त्या ज्येष्ठ पत्रकार आहेत, इतकंच नाही तर लेखिका आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाग असलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या वरिष्ठ पदाधिकारी आहेत. आणि म्हणूनच आजच्या मुलाखतीला एक वेगळं महत्त्व आहे. ताई, तुमचं आमच्या या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. सुरुवात अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेसंदर्भातल्या प्रश्नांनी. आपण कुठलाही म्हणजे आपली राज्यघटना असू द्यात किंवा कुठलाही संस्था संघटना असू द्यात, त्याची प्रस्तावना, त्याची उद्देशिका असते. त्या संघटनेचं, त्या संस्थेचं किंवा एकूणच त्या कार्याचं काय इप्सित आहे हे आपल्याला त्यातून कळतं. संघाची प्रार्थना जी आपण म्हणजे बऱ्याचदा ऐकतो, नमस्ते सदा वत्सले, ती नेमकं काय सांगते? पण तिथनं सुरुवात करूयात. चालेल ना. संघाची प्रार्थना ही अंततः विश्वकल्याणासाठीच आहे. संघ अचानक कुठेतरी तयार झाला वगैरे असं नाही आहे, तर तो भारतीय मूल चिंतनाच्या आधारावरतीच निर्माण झालेलं असं हे संघटन आहे. आणि मूल चिंतनातच आपल्याकडचा विचार असं सांगतो की सर्वे भवन्तु सुखिनः. जगाचं कल्याण करायचं आहे, विश्वाचं कल्याण करायचं आहे आणि त्यासाठी काहीतरी ऑपरेशनची भूमी असली पाहिजे. हा विचार जिथून कुठून बाहेर आला तर ती भारतभूमी आहे. हे केव्हा साध्य होईल विश्वकल्याण? तर ते अचानक साध्य होणार नाही. त्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी स्वतःचा देश, जिथे आपण जन्मलो वाढलो, हा समाज माझा आहे, या भूमिकेतून या देशाला परम वैभवशाली करणं, या उद्देशातनं समिती प्रार्थना तयार झाली, संघाची प्रार्थना. हा त्याचा म्हणू शकतो की आपण मधला एक टप्पा आहे. अंतिम टप्पा आहे तो विश्वकल्याण आहे आणि हा टप्पा जो आहे परम वैभवशाली देश करणं. आणि तो देश जर परम वैभवशाली करायचा असेल तर हा समाज संघटित झाला पाहिजे. समाजातला प्रत्येक घटक हा त्या दिशेनं कार्यरत झाला पाहिजे आणि त्या दिशेनं तो कार्यरत होण्यासाठी त्याच्या मनामध्ये मुळातच भारतभक्ती असली पाहिजे. त्यामुळे प्रार्थनेची सुरुवात ही नमस्ते सदा वत्सले मातृभूमे अशा विचारातनं झालेली आहे.
त्याच्यात विश्वाचा देखील विचार केलेला आहे, म्हणजे विश्वमंगल हेतवे हा विचार आहे, भारताचा विचार आहे, व्यक्तीचा विचार आहे, समाजाचा विचार आहे. आणि प्रार्थनेमध्ये एकूण मार्ग, कोणत्या मार्गाने आम्ही चाललो आहोत, त्या दिव्य मार्गाचं देखील वर्णन त्यात केलेलं सापडतं आपल्याला. हा समाज संघटित करायचा म्हणत असताना हा केवळ हिंदू समाज आहे असं आहे का अपेक्षित, की त्याची व्याप्ती काही अधिक आहे? एक तर नक्की आहे की संघटित करायचा समाज आहे तो सगळा आहे. जे जे कोणी मनुष्य आहेत त्या सर्वांचं संघटन करावं हे यात अभिप्रेत आहे. हिंदू हा शब्द केव्हा येतो तर या विचाराचं जे दर्शन आहे तर ते हिंदू चिंतनातनं व्यक्त होतं. अगदी सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस हा विचार आला तेव्हा हिंदू हे लेबल लावण्याची आवश्यकताच नव्हती. ज्यावेळेस इतर अस्तित्व आली आणि त्यांच्यामध्ये हा विचार यायला लागला, हा निश्चितपणाने यायला लागला की केवळ आम्ही, आमची एक कौम आहे, आमचीच जी देवता आहे तिला तुम्ही मानलं पाहिजे, हा आग्रही विचार यायला लागला. त्यावेळेस मग एक वेगळं जे काही आम्ही आहोत त्यालाही काही नाव देण्याची आवश्यकता तयार झाली. ती खरं म्हणजे दिलंच गेलं, ते हिंदू आहे. मुळात हा विचार हा अशा विशिष्ट लेबलसह आलेला विचारच नाहीये. हा विचार हा इथल्या भारतभूमीचा विचार आहे, त्यातनं बाहेर आलेला हा विचार आहे. कारण यात ज्याच्यामध्ये मूळतः एकात्म मानव दर्शन म्हणता येईल. आपण परस्पर संबंधी आहोत, आपण परस्परावलंबी आहोत, या विचारावरती इथल्या संस्कृतीचं पोषण झालेलं आहे. ओके, म्हणजे याच प्रार्थनेमध्ये त्वया हिंदू भूमे सुखंवर्धितुहम, हिंदू भूमी असं त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून मी हा प्रश्न विचारला की केवळ हिंदू आणि हिंदू भूमी असंच त्याच्यामध्ये. हे बरोबर आहे की मी जसं म्हटलं की हा विचार कुठून आला तर तो या भूमीतून आला. तर ही भूमी कोणाची आहे तर ती या विशिष्ट लोकांची आहे की जे समान इतिहास, समान श्रद्धास्थानं याच्यावरती विश्वास ठेवतात. याच्यातनं तो विचार आला की आपण सर्वजण परस्पर संबंधी आहोत. इतर कुठलीही कल्पना हा विचार देत नाही. आत्ता सध्या नवरात्र आहे, विजयादशमीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत. तर देवीचं जे काही वर्णन आहे, भारत मातेला एक सजीव अस्तित्व मानणं, तिच्यामध्ये देवीचं दर्शन घेणं, हे जो करतो तो हिंदू समाज आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ते स्वाभाविकपणानं आलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना आणि राष्ट्रीय सेविका समितीची ती काही वेगळी आहे का? कारण राष्ट्रीय सेविका समिती हे नंतर अस्तित्वात आलेलं संघटन आहे किंवा आयाम आहे, तर त्यामध्ये काही फरक आहे, साम्यस्थ आहे? तसं पाहिलं तर मूळ चिंतन जे आहे ते एकच आहे. म्हणजे डॉक्टर हेडगेवारांशी चर्चा करून किंवा त्यांच्या प्रेरणेतनंच राष्ट्रसेविका समितीची स्थापना 1936 साली झाली. सैद्धांतिक भूमिकेमध्ये कोणतंही अंतर नाही आणि लक्ष्यामध्ये किंवा ध्येयामध्ये कोणतंही अंतर नाही आहे. संघाच्या प्रार्थनेमध्ये वर्णन जे शेवटचं येतं तर ते असं आहे की परम वैभवम नेतुमेतत् स्वराष्ट्रम. तसं समितीच्या प्रार्थनेमधला शेवटचा शब्द असा आहे की तेजस्वी राष्ट्र निर्मितीसाठी आम्ही सेविका कटिबद्ध झालेलो आहोत. शब्दात मध्ये फरक आहे, बाकी ध्येयामध्ये कोणताही फरक नाहीये. अभिप्रेत जे आहे ते दोघांनाही सारखंच आहे. समाजाचं संघटन करायचं आहे हेच दोघांचं आहे. राष्ट्रसेविका समितीमध्ये फरक एवढाच आहे की हे महिलांचं संघटन आहे, त्यामुळे महिलेचा धर्म, स्त्री धर्म याला मुख्य रूप देऊन किंवा केंद्रीय स्तरावरती ठेवून तर स्त्री कशी असावी तर ती सुशील, सुधीर, समर्थ इत्यादी प्रकाराने युक्त असावी असं वर्णन समितीच्या प्रार्थनेत आढळतं. त्यामुळे स्त्री धर्म तिथे महत्त्वाचा मानला गेला आहे. या अर्थानं नैसर्गिकरित्या स्त्री आणि पुरुष भिन्न आहेत. त्या भिन्नतेला लक्षात घेऊन स्त्रीची कर्तव्य ह्याच्यात विशद केलेली आहेत. तर संघाच्या प्रार्थनेमध्ये आपल्याला वीरव्रती हा एक शब्द महत्त्वाचा सापडतो आणि तिथेच थोडासा भेद असला तर तो नैसर्गिक भेदाला महत्त्वपूर्ण ठरवून झालेला भेद आहे. बाकी त्याच्यामध्ये कोणताच अंतर नाहीये हे लक्षात येईल आपल्याला. एक प्रश्न नेहमी विचारला जातो तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना स्थान नाही. अर्थात जे स्थान आहे तुम्ही आता सांगितलं, जे विशद केलंय की
संघाच्या स्थापनेनंतर 11 वर्षांनी राष्ट्रीय सेविका समितीची स्थापना झाली. मात्र संघाची संघस्थान जे आहे, शाखास्थान आहे, किंवा सुरुवातीपासून महिला त्यामध्ये नव्हत्या. आजही कदाचित कितपत म्हणजे तर त्याला काय साधारणपणे उत्तर असू शकतं की महिलांना डावलण्याचा विषय होता की अजिबातच नाही. आत्ताही तो नाहीये, तेव्हाही तो नव्हताच. म्हणजे माझ्याकडे अशी शेकडो उदाहरणं आहेत किंवा पुरावे म्हणता येतील. काही थोडेसे सांगायचे झाले तर ज्यावेळेस डॉक्टरांनी संघाची स्थापना केली, मी पुन्हा पुन्हा तो शब्द वापरते की संपूर्ण समाजाचं संघटन करायचं हे त्यांच्यासमोर ठरलेलंच होतं. संघाच्या स्थापनेवेळीच ते स्पष्ट होतं त्यांच्यासाठी. आणि संपूर्ण समाजाचं संघटन केल्याखेरीज देशाला परमवैभवशाली बनवता येणार नाही हेही स्पष्ट होतं. सुरुवात त्यांनी कुठून केली तर ती पुरुषांपासून केली, मुलांना बरोबर घेऊन केली. आणि त्याला स्वरूप जे दिलं होतं ते शाखेचं म्हणजे मैदानी खेळाचं स्वरूप दिलेलं होतं. त्यावेळेसची जर सामाजिक परिस्थिती पाहिली तेव्हाचीच काय, आत्ताच्या सुद्धा आपण ऑलिम्पिक इत्यादी खेळांच्या मध्ये गेलो तर मिक्स खेळ कमी चालतात. स्त्री आणि पुरुषांच्या स्वतंत्रच सर्व रचना केलेल्या आपल्याला आढळतात. वेगवेगळ्या खेळांच्या बाबतीत ते तसंच असतं, कारण दोघांच्या शक्तीत फरक आहे. तर त्यामुळे तेव्हा डॉक्टरांनी स्थापन केलं संघ त्यावेळेस पुरुषांचा म्हणजे मुलांचा विचार केला आणि शाखा मैदानात चालत. स्वाभाविकच रूपपणे तेव्हाचा आणखीन काळाचा विचार लक्षात घेता एकत्र मुलं मुली खेळत आहेत हे आज काही प्रमाणात शक्य आहे, तेव्हा ते अशक्य होतं. मुलींना शाळेत पाठवायची सुद्धा नुकती सुरुवात झाली होती. परंतु जेव्हा मावशींनी म्हणजेच समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर या संघ शाखेच्यामुळे प्रभावित झाला, कारण त्यांच्या मुलांमध्ये गुणात्मक परिवर्तन त्यांनी पाहिलं. आणि ज्यावेळेस त्या शाखेत डॉक्टरांशी बोलायला गेला त्याच्याही आधी त्यांना असं लक्षात आलं की अरे या प्रकारचं जे शारीरिक प्रशिक्षण आहे ते तर मुलींना जास्त गरजेचं आहे, कारण त्यांना स्वसंरक्षणक्षम बनवणं जास्त गरजेचं आहे. इतर अनेक विचार करता, स्त्री सुरक्षेचा विचार करता. म्हणून त्या डॉक्टरांशी म्हणाला की का नाही तुम्ही घेत आहात. आजही सरसंघचालकांना प्रश्न विचारला जातो का नाही महिलांना प्रवेश आहे. पण जेव्हा हा प्रवेशाचा विषय विचारला मावशींनी त्यांना, त्यावेळेस डॉक्टरांनी संपूर्ण सकारात्मक भूमिका घेतली. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ते म्हणाले की मी आत्ता हा असा विचार केलेला आहे, परंतु त्यांना प्रोत्साहन दिलं की जर तुम्ही सुरू करत असाल काम तर तुमच्यासाठी आवश्यक सुरुवातीचं आहे तर सैद्धांतिक भूमिका लक्षात घेणं आहे, किंवा ही जी शाखा नावाची कार्यपद्धती आहे एक विशिष्ट प्रकारची ती चालते, काम चालतं, तर ते लक्षात घेणं आहे. यासाठी त्यांनी आप्पाजी जोशी यांची एक नियुक्ती केली की तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, शिका आणि मग तुम्ही तुमच्या स्वतंत्ररित्या काम करा. तर हे डॉक्टरांनी मावशींना दिलेलं प्रोत्साहन जे आहे तर ते डॉक्टरांची मनस्थिती सांगायला पुरेस आहे असं मला वाटतं. आणि मावशींनी त्या आधारावरती आप्पाजी जोशींशी चर्चा केली. किमान 5-7 वेळा डॉक्टरांशी त्यांची चर्चा झाली आणि त्यातून राष्ट्रसेविका समिती हे स्वतंत्र महिलांचं संघटन सुरू झालं. त्याच्यामध्ये जे मी प्रार्थनेत जो फरक दिसतो तोच थोडासा विचारांमध्ये पण येतो. म्हणजे स्त्रियांची भूमिका काय असली पाहिजे तर ती माता आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मातृशक्ती आपला सनातनी किंवा पारंपरिक जो उल्लेख आहे त्याला विशिष्ट अर्थ आहे. दोघे जण सारखे नाही आहेत, समरूप नाही आहेत, समादरतेनं जुडलेले आहेत. त्या दोघांच्यामध्ये परस्पर पूरकता ती असलीच पाहिजे, समादरता ही असलीच पाहिजे, पण कर्तव्य सारखीच असतील असं नाहीये. एक विशिष्ट काळापर्यंत आई ज्या प्रकारानं मुलाला घडवू शकते तेवढ्या प्रकारानं पुरुष घडवू नाही शकत. दुसरं, निर्माणाचं कार्य म्हणजे पुरुषाचे सर्व कार्य ही स्त्री करू शकते, परंतु निर्माणाचं जे काम स्त्रीकडे दिलेलं आहे ते पुरुष नाही करू शकत आहे. ही जी वेगळेपणाची भूमिका आहे स्त्रीची ती अध्यवृत करून एक तिला फुलवणं, स्त्रीला फुलवणं आणि सर्वच परिस्थितीमध्ये कुठेही डावं उजवं न करता तिला विकासाचे सर्व प्रकारची संधी कशी प्राप्त होईल याचाही विचार करणं,
यातून समितीचं कार्य वाढायला लागलं. मावशींच्या काळातच रोजगार म्हणजे महिलांना रोजगार मिळावा यासाठी केंद्र सुरू झाली. महिलांच्या शिक्षणासाठी गृहिणी विद्यालय सुरू झालं. स्त्री जीवन विकास परिषद मावशींनी स्वतः आयोजित केली होती आणि त्याला महर्षी कर्वे उपस्थित राहिले होते. म्हणजे स्त्रियांचा विकास करणं हे लक्ष होतंच आणि त्यावेळेस दोघे समान विकसित झालेले नव्हते. त्यामुळे वेगळी रचना आवश्यक होती, तशी ती वाढली असं आपण म्हणू शकतो. पण कार्यपद्धती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेविका समिती कार्यपद्धतीचं स्वरूप काय साधारणपणे काय स्वरूपाची आहे? जशी इकडे एक यंत्रणा आहे, प्रचारक असतात, तसं राष्ट्रीय सेविका समितीमध्ये कशा पद्धतीनं काम चालतं? एकतर आपण हे मान्यच केलं पाहिजे की ज्या काळात ह्या दोन्ही संघटनांचा आरंभ झाला त्या काळातली स्त्रियांची स्थिती आणि पुरुषांची स्थिती सारखी नव्हती. त्यामुळे समितीच्या वाढीला मर्यादा राहिल्या त्या आजही लक्षात येतात. सुरुवातीच्या काळात तर एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे जसे आहेत तसं बाई जितके सहजगत्या आज बाहेर पडू शकते तेव्हा ती बाहेर पडू शकत नव्हती. त्या मर्यादेमध्ये समितीची वाढ होत गेली. परंतु कार्यपद्धतीचा जिथे विचार येतो तर तिथे शाखा हीच कार्यपद्धती समितीमध्ये सुद्धा आहे. तशीच रचना आहे. म्हणजे काय स्त्रियांनी एकत्र यावं, त्यांच्यामध्ये संस्कार व्हावेत. आता आणखीन एक फरक लक्षात येईल की संघामध्ये दैनिक शाखेला महत्त्व आहे. इथेही दैनिक शाखेला महत्त्व आहे, पण त्याचबरोबर महिलांचा एकूण दिनक्रम लक्षात घेता समितीमध्ये साप्ताहिक शाखांवरती जोर दिला गेला की रोज येणं एकत्र येणं अवघड आहे. सगळ्यांकडे वाहनं असतात असं नाही, सर्वजण जाऊ शकतात असं नाही, पण आठवड्यातनं एक दिवस जमलंच पाहिजे आणि त्या अर्थानं साप्ताहिक शाखांवरती महत्त्व दिलं गेलं. बाकी रचना म्हणाल, कार्यपद्धती म्हणाल तर ह्याच्यात काही अंतर नाही आहे. इथे शिबिरं होतात, बैठका होतात, वर्षातनं एकदा जे प्रशिक्षण वर्ग संघात जसे चालतात तसेच समितीतही चालतात. आणि आत्ता अलीकडे तर येणाऱ्या मुलींचं तरुणींचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की दरवर्षाला साधारणपणे 15,000 तरुणी प्रशिक्षण घेतात समितीचं. असं आपल्या गेल्या अनेक वर्षांचं रेकॉर्ड आहे. हे सगळं प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये समितीचं चालू आहे आणि वेगवेगळ्या आयामांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असू किंवा समिती, मग अगदी RSSच्या ज्याला आपण ब्रांचेस म्हणतो किंवा मातृसंस्था RSS असली तरी मग मजदूर संघ, किसान संघ, विद्यार्थी परिषद वगैरे अशा ह्याच्यात ही सगळी व्याप्ती वाढत असताना आज इथवर 100 वर्ष पूर्ण होत असतानाच की हे काही सहज सरळ काम सुरू केलं आणि इथवर पोचलं असं नाहीये. असंख्य अडचणी, आव्हानं, अडथळे ह्या सगळ्या निश्चितपणे आल्या असतील. आजच्या काळात देखील काही अडचणी आणि आव्हानं जाणवतात का? अर्थातच आहेत की त्या त्या काळातले आव्हानं बदलतात, आव्हानं संपतात असा अजून तरी तो टप्पा आलेला नाहीये. सुरुवातीच्या काळात पूर्णपणे प्रतिकूलताच होती, किंबहुना उपेक्षा जास्त होती. डॉक्टर हेडगेवार ज्यांनी संघाची स्थापना केली तर ते स्वतः मोठे क्रांतिकारक होते. त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊनही अनुभव घेतला होता आणि एका अर्थानं मोठ्या कामामध्ये ते जोडले गेलेले होते. कदाचित प्रसिद्धी जास्त मिळालीही असती, परंतु त्या सगळ्यातनं एका मर्यादेच्या पुढे जाऊन त्यांना असं लक्षात यायला लागलं की स्वातंत्र्य मिळेल तसं हे सगळं बदलणार आहे चित्र. उद्या दुसरा कोणीतरी येईल, तो वरचढ करेल. जोपर्यंत समाज बदलत नाही किंवा समाज स्वतः संघटित होत नाही, त्याच्यामध्ये स्वबोध जागा होत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहील. म्हणून त्यांनी वेगळी पठडी आणि तसाच विचार केला तर त्यांचं ते फार मोठं धाडस होतं. एकाकी अशी सुरुवात होती त्यांची, डॉक्टर हेडगेवारांची. त्यामुळे तो काळ होता तो अर्थात उपेक्षेचा होता बराच काळपर्यंत. म्हणजे उपेक्षा या टोकाची होती की काय करणार आहे संघ. मग त्यानंतर काळाला तो संघर्षाचा काळ आला की संघाने जशी जशी आपली ताकद वाढवायला सुरुवात केली त्यावेळेस संघर्ष सुरू झाला. आता अनुकूलताही आहे आणि संघर्षही आहे. आणीबाणीच्या काळामध्ये संघाने आपलं म्हणजे संघर्षात मधली ताकद दाखवून दिली. म्हणजे एवढ्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं तरी घरोघरीच्या माता सुद्धा बाहेर आल्या
आणि लक्षावधी प्रमाणात सत्याग्रही संघाच्या समर्थनार्थ बाहेर आले. आपत्कालाचा विरोध होताच त्याच्यामध्ये महत्वाचा, पण ते एका अर्थानं या सगळ्या विचारांचं समर्थन पण होतं की ज्यांना जेलमध्ये घातलेलं होतं. तो एक काळखंड असा होता की ज्यातनं कार्यकर्ते काऊन सुलाखून बाहेर पडले. मग राम जन्मभूमी आंदोलनामध्ये पुन्हा एकदा समाजाचं व्यापक पाठिंबा मिळतोय असं लक्षात यायला लागलं आणि हळूहळू त्याचं राजकीय स्तरावरती सर्व स्तरांवरती त्याचं जसं स्वागत व्हायला लागलं, या विचारांचं स्वागत होतो आहे. तो अनुकूलतेचा काळ आता आला आहे. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये अनुकूलता असली तरी संघर्ष कायम आहे असं तुम्ही जे बोलत होता, तर ते कुठल्या अर्थाने? वेगवेगळ्या फुटीरतावादी ताकदी ज्या आहेत ज्या पूर्वी एवढ्या दिसत नव्हत्या त्या आत्ता दिसत आहेत, आणि ज्या पूर्वीपासून दिसत आहेत ते स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करतायत असंही लक्षात येत आहे. थोडक्यात म्हणजे एकतर जगभरच फुटीरतावाद डोकं वर काढतो आहे, त्याचा परिणाम म्हणून भारतातही ते घडतंय. लेह लडाख सारख्या ठिकाणी एकदम सगळेजण उभे राहिले हे घडणं शक्य नाही. त्यांच्या मागे कुठली तरी ताकद आहे. युवकांना भडकवायचं हे जे पूर्वी होत नव्हतं ते आता व्हायला लागलेलं आहे. इस्लामी मूलतत्ववाद तर तो पूर्वीपासून कार्यरत आहे, तो आता जास्त जोमाने वाढतोय की काय अशी स्थिती येते आहे. तर हे भारताच्या विरोधी जे घटक आहेत ते एका अर्थानं संघविरोधी सुद्धा आहेत, कारण संघ हे मुळात भारत भक्त संघटन आहे आणि त्यामुळे या अशा ज्या गोष्टी आहेत त्या घडतातच आहेत. आव्हानं म्हणून यांच्याकडे पाहावं लागेल, कारण भारतीयाला एक करणं, त्याला वैभवशाली करणं हे जे करू पाहत आहेत किंवा असे कुठलेही समाजातले घटक असतील की सर्वच जण संघातले आहेत असंही म्हणणार नाही, पण देशभक्तीने प्रेरित झालेले आहेत, तर त्यांच्या विरोधात काम करणारे या ज्यात कोणी ताकदी आहेत अनेक प्रकारानं व्यक्त होत आहेत ते, तर ही आत्ताची आव्हान आहेत. अनुकूलताही आहे आणि प्रतिकूलताही आहे, असा हा काळ आहे असं म्हणता येऊ शकतं. ज्याला संघ देशभक्ती असं संबोधतो त्याच्याकडेच धार्मिक मूलतत्ववाद किंवा कट्टरतावाद म्हणून देखील बघितलं जातं आणि मग त्याचे परिणाम म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतात अशी एक थिअरी ती देखील मांडली जाते. मग तुम्ही ज्याचा उल्लेख केला की राम जन्मभूमी आंदोलन असू देत किंवा ठिकठिकाणी होणारे मग हिंदूंच्या संघटनांच्या माध्यमातून आंदोलनं असू द्यात किंवा काय कार्यक्रम उपक्रम असतील याच्यातनं, त्याकडे देखील एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं की हा जो कट्टरतावाद आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे देखील आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. खरं म्हणजे हा भ्रम निर्माण करण्याचाच एक प्रयत्न आहे. यापूर्वी कोणी अशी परिभाषा केलेलीच नव्हती. म्हणजे देशभक्ती नव्हती का? होती. संघ स्थापनेपर्यंत देशभक्तीचे लक्ष बऱ्याच प्रमाणावरती स्वतंत्रता मिळवणं याच्याशी रिलेट झालेलं होतं, निगडित झालेलं होतं. त्यानंतरही देशभक्ती ही जागवावी लागते सततपणाने आणि समाजामध्ये ती जागृत ठेवावी लागते. हा विचार जेवढा पाहिजे तेवढ्या व्यापक प्रमाणावरती झाला नाही, पसरला नाही. ते काम कोण करत आहे? तर तो संघ करत आहे. ज्या कोणी तेव्हाच्या सुद्धा वैचारिक शक्ती होत्या, आता आपण इथं सरळ सरळ वैचारिक शक्ती म्हणूयात, काही धार्मिक शक्ती होत्या, त्यामुळे मुळातलाच धर्म म्हणजे काय आहे याची समजूत जी पाश्चात्य समजूत आहे किंवा वेगवेगळ्या विचारधारांमुळे तयार झालेली जी समजूत आहे तीच लादली गेली. मुळातला आपला जो धर्म विचार आहे तो एकच एक विशिष्ट देवतेला माना, एका विशिष्ट धर्मग्रंथाला माना असा नाहीच आहे. एकम तद्विप्रा बहुधा वदंती हा आपला विचार आहे. किंवा रुचीनाम वैचित्र्या द्रुज जटिल नाना पथजुषाम, की अरे तू सगळेजण एका विशिष्ट देवताकडे जाऊ शकता, ह्याचं स्वातंत्र्य आहे आपल्याकडे. हे सगळं न झेपणारा जो विचार आहे तो पाश्चात्य देशातनं कधी धर्म म्हणून आला, कधी वैचारिक शक्ती म्हणून आला. जे आपल्या देशामध्ये जे आलेले विचार आहेत त्यांना हा जो विचार आहे तो झेपत नाही आहे अशी स्थिती आहे. त्याला त्यातनं मग हे मूलतत्ववादी आहे. म्हणजे जो कोणी खरं म्हणजे हा प्रागतिक, खरं म्हणजे हा भारतीय विचार आहे,
खरं म्हणजे हा सर्वांना घेऊन जाणारा विचार आहे, पण त्याला एक लेबल लावलं की हे कट्टर आहेत. कारण का तर ते राम जन्मभूमीचा विचार करतायत. रामाचं मंदिर त्याच जागेवरती पुन्हा बांधू असं म्हणतायत. आता त्याच जागेवरती जर बांधलं नाही तर मग ते कुठं बांधणार आहोत आपण? काय मक्केत जाऊन बांधणार आहोत का? राम जन्मभूमीचं राम जन्म जिथे झाला तिथेच मंदिर बांधणार आहोत? तर त्यामुळे या देशाशी जोडले जाणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याला विरोध करायचा आणि त्यातलाच एक भाग म्हणून ह्यांना मूलतत्ववादी संबोधायचं, असं ते सगळं एक गणित आहे असं मला वाटतं. पण मग सगळ्यांना सोबत घेऊन चालायचा हा एक विचार आहे. संस्कृती मिलन हा विचार नाही होऊ शकत का? प्रामुख्यानं लव जिहादच्या अनुषंगाने जे प्रश्न उपस्थित होतात, म्हणजे की एखाद्या मुस्लिम मुलाने हिंदू मुलीसोबत लग्न केलं, प्रेमसंबंध झाले की लगेच त्याला हे लेबल लावलं जातं. तर त्यावरती काय उत्तर आहे? कारण हा प्रश्न सदा सर्व काळ चर्चेत असलेला किंवा उपस्थित होणार. मी स्वतः या विषयात पुष्कळ काम केलेलं आहे, लिखाणही केलेलं आहे आणि अगदी सुरुवातीपासून असं लक्षात येतं की नुसती उपासना पद्धती बदलत नाहीये, मुळातच विचारांमध्ये फरक आहे. इथे स्त्रीचा गौरव एक माता म्हणून केला जातो. आपण नवरात्री 3 वेळा वर्षातली नवरात्री आहे ती देवीची नवरात्र म्हणून भारतामध्ये असते. या उलट स्त्रियांच्या बाबतीमध्ये इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी हे अगदी त्यांच्या बेसिक ग्रंथामध्ये असं म्हणतात की ते पुरुषाच्या हड्डीपासून तयार झालेलं आहे. हा जिथे विचार आहे, हा जो अनादरतेचा, असमानतेचा, अशा प्रकारचा विचार आहे, तो पुढे पुढे झिरपत गेला. मग काय झालं की स्त्रीकडे बघण्याचाच एक प्रकारचा विकृत दृष्टिकोन पोषला गेला. मग त्याला कधी हदीस असं म्हटलं गेलं, कधी शरिया असं म्हटलं गेलं, परंतु त्याच्या अंतर्गत त्या महिलेचं सर्व प्रकारचं शोषण करणं आणि लव जिहाद हा जो तुम्ही विषय काढला तर त्याच्यामध्ये चक्क फसवणूक आहे. इकडच्या मुलीचा विचार असतो, कारण भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये आपला एकमेव हिंदू समाज असा आहे की जो पुनर्जन्मावरती विश्वास ठेवतो. इथे जी पोसली गेलेली मुलगी आहे, इथल्या संस्कारात वाढलेली जी मुलगी आहे, ती 7 जन्मांचा विचार करत असते आणि दुसऱ्या विचार विश्वातनं जो वाढलेला आहे, मोठा झालेला आहे, त्याला कायद्यानंच मुळात 4 लग्न करायची अनुमती असते. तो पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही. आणि मी स्वतः अशा कितीतरी केसेस पाहिलेल्या आहेत की आता तलाक पद्धतीत बदल काही प्रमाणात केलेला आहे, पण तरी सुद्धा पहिल्या बाईला घटस्फोट द्यायचा, तलाक द्यायचा आणि चौथी जी आहे ती हिंदू मुलगी घरात आणायची. याच्यामध्ये तर तिचा अपमान आहेच. तिला त्याची कल्पना दिली जात नसते. ती घरी येते आणि मग किती मुलं हवीत, तिचं काय करायचं याचा निर्णय तिथलं घर घेतं, तिथला तो समाज घेतो. त्यामुळे हे जे काही आहे आपण संवादात्न करू, आपण अमुक करू. अगदी कोर्ट मॅरेज केलेल्या अनेक केसेस अशा माहिती आहेत की करताना ते कोर्ट मॅरेज असतं, परंतु इस्लामनुसार त्याला संमती नसते. तिने जर त्यांच्या पद्धतीमध्ये तो निकाह झाला तरच त्या विवाहाला मान्यता मिळते आणि निकाह होण्यासाठी या मुलीचं इस्लामीकरण करणं, धर्मांतरण करणं हे आवश्यक असतं. एकाच धर्मातल्यांच्यामध्ये निकाह होतो. दृश्यतः ते कागदावरती जरी ती मुलीचं नाव हिंदू असलं तरी तिला तोपर्यंत मान्यता मिळत नाही, तिच्या पोराला तोपर्यंत मान्यता मिळत नाही की जोपर्यंत ते धर्मांतरित होत नाही. तर अशा काही ज्या तांत्रिक पण गोष्टी आहेत आणि अनुभवजन्य सुद्धा गोष्टी आहेत की त्या मुलीचं भवितव्यच असुरक्षित होतं. यामुळे लव जिहादला विरोध आहे, केवळ उपासना पद्धतीतला विरोध नाही आहे. म्हणजे एखाद्या हिंदू घरातल्या मुलीनं, कुठल्याही विशिष्ट वर्णातल्या मुलीनं दुसऱ्या वर्णात जाण्यासारखा हा विषय नाही आहे, किंवा एका जातीतनं मुलीनं दुसऱ्या जातीतल्या मुलाशी लग्न करण्यासारखा पण हा विषय नाही आहे. कुणीतरी शैवपंथी असतं, शाक्तपंथाच्या घरात जाण्यासारखा पण हा विषय नाही आहे. हा इतका सोपा विषय नाही आहे. वैचारिक धार्मिक कट्टरता बदलते पूर्णतः.
त्या मुलीचं शोषण होतं आणि त्यामुळे त्याला विरोध करणं हे आवश्यकच आहे. खरं म्हणजे मुस्लिमांमधल्याही काही प्रागतिक लोकांनी यायला पाहिजे आणि याला विरोध करायला पाहिजे अशी स्थिती आहे या संपूर्ण विषयातली. हे झालं धर्माच्या बाबतीत किंवा कल्चरच्या बाबतीत म्हणता येईल. जो जाती संदर्भातला विषय आहे आणि विशेष करून लक्ष वेधलं जातं ते मनुस्मृतीकडे. कायम संघावरती आरोप होत आलेला आहे की संघ हा मनुस्मृती मानणारा आहे आणि चातुर्वर्ण्य पद्धती आणि त्यानुसारच मग एक वर्ग श्रेष्ठ, दुसरा वर्ग त्यापेक्षा कनिष्ठ, म्हणजे क्षुद्रांचा जन्म काय पायाच्या नखातून तर ब्राह्मणांचा किंवा उच्चवर्णीयांचा जन्म हा काय माथ्यातून शिरातून अशा पद्धतीचं जे आहे ते खरोखर असं काय म्हणजे संघ मनुस्मृती मानतो का? म्हणजे मुळात असं आहे एक तर नक्कीच असं आहे की संघाने कधीही मनुस्मृतीचं समर्थन केलेलं नाही. उलट संघातले अनेक अधिकारी, स्वतः डॉक्टर हेडगेवार सुद्धा, एक मी अगदी काल परवाचंच उदाहरण सांगते आहे की पुनर्विवाह आपल्या ज्या सुमित्राताई महाजन आहेत त्यांच्या वडिलांचा पुनर्विवाह झाला जेव्हा, तर त्यांनी तो पुनर्विवाह हितेशी केला. महर्षी कर्वेंशी चर्चा करून केला की जे त्याच्यामध्ये काम करीत होते. त्या लग्नाला डॉक्टर हेडगेवार उपस्थित होते. कलकत्त्यातला एक विवाह की जो आंतरजातीय आहे त्या लग्नाला डॉक्टर हेडगेवार उपस्थित होते. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यामध्ये त्याच्या केवळ समर्थनच नाही केलं तर असे विवाह समारंभ घडावेत यासाठी प्रयत्न केले. अगदी माझ्या पाहण्यातलं एक नाव आहे असं की त्या कुसरे भाभी म्हणून आहेत की ज्या मुळातल्या महाराष्ट्रातल्या, त्याने आसाममध्ये नवऱ्याच्या बरोबर त्या तिकडे गेल्या, आसामी झाल्या, तिथल्या मातीशी एकरूप होऊन त्यांनी कार्य सुरू केलं राष्ट्रसेविका समितीचं आणि त्यांच्या यजमानांनी संघाचं कार्य सुरू केलं. आणि ते करण्यामध्ये आपली सुना करणं त्यांना महाराष्ट्रातनं तिथे नेणं शक्य असून सुद्धा त्यांनी आपल्या मुलांचे विवाह जे लव्ह मॅरेज नव्हते पण मुलांशी चर्चा करून त्यांच्या संमतीमुळेच तिथल्या मुलींशी विवाह झालेले जे आहेत. तर हे आंतरजातीय, आंतरराज्यीय आणि सगळ्या प्रकारचं हे उदाहरण आहे ज्याच्यामध्ये समरसता मुळामध्ये आहे. संघाच्या मध्ये समरसता नावक एक गतिविधी चालते. त्याच्यामधनं अनेक कार्यक्रम मुद्दाम प्रयत्नपूर्वक घडवले जातात की तेढ कशी कमी होईल. छोट्या 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 गोष्टींमधून सुद्धा सगळा समाज कसा एकत्र नांदेल, त्याच्यामध्ये कुठलीही जातीयता, वर्णता, उच्च नीचता याला स्थान कसं नसेल असे प्रयत्न संघा इतकं मला तरी कोणी करताना वाटत नाही की ज्याच्यामध्ये राजकीय अभिलाषा नाहीये. कार्यक्रम होत असतात परंतु पुष्कळदा असं लक्षात येतं की त्याच्यामागे कुणीतरी राजकीय शक्ती आहे. संघाचे जे प्रयत्न चाललेले आहेत ते समरसतेचे प्रयत्न आहेत की तू आणि मी एकच आहे या प्रकारचे ते प्रयत्न आहेत. ते जातीयमध्ये दिसतात, तसंच वनवासी क्षेत्रातही दिसतात, महिला पुरुष यांच्याही संबंधात दिसतात की प्रयत्नपूर्वक हा समाज एकरस जो आहे मूलतः तो तसाच पद्धतीनं विकसित झाला पाहिजे, समूह म्हणून सुद्धा. याच्यासाठी संघा इतकं प्रयत्न करणाऱ्या फार थोडी शक्ती असतील भारतामध्ये असं अनेक उदाहरणांमधून सांगता येऊ शकतं. पण तरी देखील संघाकडे शंकेच्या नजरेनं पाहिलं जातं. हे तर सरळच आहे की काही भ्रम निर्माण करणं आणि स्वतःच्या सोयीनं पुरवणं. अगदी मनुस्मृती काय, मी स्वतःही याच्यावरती अभ्यास केलाय की मनुस्मृती ज्या कुठल्या काळात रचली गेली त्या काळात सुद्धा ती कुठल्याही राज्याची राज्यघटना नव्हती. केवळ मनुस्मृतीच असं नव्हे तर कुठलीही स्मृती ही एक समाजाला गाईड करणारी रचना होती. आत्ताच्या काळाला बाबा हे मला ठीक वाटतं आहे म्हणून त्या ऋषीने किंवा त्या समाजचिंतकाने तयार केलेलं अशी तो ग्रंथ आहे. मनुस्मृती हा हिंदू समाजाचा ग्रंथ आहे, अधिकृत ग्रंथ आहे. तो भगवद्गीतेसारखा पूज्य आहे असं कुणीही कधीही कुठल्याही काळात म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे संघ त्याच्या मागे असेल असं असायचं काही कारणच नाही आहे.
तो ग्रंथ पहिल्यांदा अनुवादित झाला आणि त्या ज्या पाश्चात्य धारणा आहेत, एकच एक ग्रंथ आहे, त्याला जर तुम्ही मानाल तरच तुम्ही ख्रिश्चन किंवा मुस्लिम असता. त्या विचारात मग मनुस्मृती या ग्रंथाला जे मानतात ते सगळे हिंदू आहेत अशी काहीतरी एक स्टोरी तयार केली गेली आणि ती आपल्यावरती थोपली गेली. त्याचा तो परिणाम आहे. संघाने कधीही कुठल्याच ह्याच्यावरनं मनुस्मृतीचं ना विचारातनं समर्थन केलं, ना कृतीतनं समर्थन केलं, आणि ना इथल्या समाजानं कधी त्याच्या मागे, मनुस्मृतीच्या मागे इथला समाज गेला असं कधीच घडलेलं नाही. आजच्या काळात मात्र काही लोक, म्हणजे उदाहरणार्थ अगदी भिडे गुरुजी, ते मनुस्मृतीचं समर्थन करताना दिसतात आणि त्यांच्यानी संघाची देखील जवळीक आहे आणि म्हणून मग त्यांच्या कुठल्या तरी भाषणातलं एखादं वाक्य ते मनूचं उदात्तीकरण करणारं असं ठरतं आणि मग आजच्या सोशल मीडियाच्या काळावरती ते व्हायरल होतं. ह्या गोष्टी अडचणीच्या ठरतात. अशा गोष्टी अडचणीच्या ठरणार आहेत, पण त्याच वेळेस हेही पाहिलं पाहिजे की हे म्हणतोय कोण, आणि भिडे गुरुजी जे जे म्हणतात ते सगळंच मग लक्षात घेतलं पाहिजे. सोयीचं वाक्य फक्त काढायचं आणि ठोकायचं ही पद्धत बरोबर नाही आहे. स्वतः संघ काय म्हणतो, अधिकृतरित्या काय म्हणतो, संघाचे अधिकृत पदाधिकारी काय म्हणतात हे महत्त्वाचं आहे. आणि भिडे गुरुजी सुद्धा जे काही म्हणाले त्याचं संपूर्ण वक्तव्य लक्षात घेतलं पाहिजे. एकच वाक्य घ्यायचं आणि ठोकायचं हे बरोबर नाही. एक संवेदनशील विषय किंवा एक नाव जे संघाच्या बाबतीत नेहमी नेहमी येतं ते म्हणजे महात्मा गांधी. संघाला गांधी वर्ज्य आहेत? अजिबात नाही. का असतील? कारण संघाला कायम गांधी विरोधी, म्हणजे अगदी गांधी काय खून खटल्यामध्ये देखील संघाचं त्यावेळी नाव किंवा संघाच्या त्यावेळेच्या चालका एकतर अनेक प्रकारानं हे सिद्ध झालेलं आहे की संघ गांधीवधामध्ये कुठेही नव्हता. अनेक कागदपत्र त्याची हवी तेवढी उपलब्ध आहेत. दुसरं, गांधी स्वतः संघाचं समर्थन करतानाची काही वक्तव्य, त्याचे हे पुरावे आता उपलब्ध आहेत की ते संघाच्या शिबिरामध्ये गेले होते, त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं याचंही आपल्याकडे अभिलेखागारमध्ये पाहिजे तेवढं साहित्य उपलब्ध आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की संघावरती जसं मनुस्मृतीवरच्या निमित्ताने आरोप केला जातो, कट्टरतावाद इत्यादीचे जसे आरोप आहेत, तसाच गांधी विरोधी हाही एक आरोपच आहे. त्याला काही तसा अर्थ नाही आहे. किंवा कुठल्याही कृतीमध्ये की संघाला जी देशभक्ती अभिप्रेत आहे किंवा अंत्योदयाची कल्पना जे संघ मांडतो त्यापेक्षा गांधींची कुठली वेगळी होती, किंवा गांधी जी अंत्योदयाची कल्पना मांडत असत त्यापेक्षा संघ कुठली वेगळी कल्पना मांडतोय. काही बाबतीमध्ये त्या त्या काळात मतभेद व्यक्त झालेही असतील, परंतु संघाच्याकडून गांधींच्या विचारांना विरोध झाला असं कधीच कुठल्याच पातळीवरती घडलेलं नाही. कारण संघाचे स्वयंसेवक हे नथुरामचे गोडवे गातात असा आरोप प्रामुख्याने होतो. तो आरोपच आहे, सिद्ध करण्याजोगं काहीच कधीच कुठेच मिळालेलं नाही. संघ ही हिंदू समाज एकत्रित यावा, हिंदू संघटन म्हणून मानत असताना संघ ही एक सांप्रदायिक ताकद आहे किंबहुना सांप्रदायिक संघटन आहे असं बोललं जातं. तर त्यावरती तुमचं काय विश्लेषण आहे? एकतर ते बोललं जात होतं. वर्तमानात जर असं पाहिलं तर सांप्रदायिकतेची जी लक्षणं आहेत त्याच्यात संघ कुठेच बसत नाही. बरं. सांप्रदायिकचं लक्षण आहे ते एकच एक याला महत्त्व देऊ नसतं, याच प्रकारे करा, असंच करा, असं संघाचं काहीच म्हणणं नाही. संघाच्या इतकं उदार मतवादी संघटन कुठलं नसेल. संघ अनोभद्राः कृतवयन्तु विश्वतः, जगातलं जे जे काही चांगलं असेल, जे जे काही आम्हाला पुढे जाण्यासाठी उपयुक्त असेल, ज्या कशामधून विश्वकल्याण साधेल, मनुष्याचं हित साधेल, अशा प्रत्येक गोष्टीचं स्वागत करणारा, ती गोष्ट या असं म्हणणारा आहे आणि आपल्यामध्ये त्या सगळ्यांचा समावेश करणारा देखील आहे. त्यामुळे संघामध्ये प्रार्थना सुद्धा बदलते. मराठी होती त्याची संस्कृत प्रार्थना झाली, गणवेश बदलतो, तो अगदी आत्ता बदलला. सांप्रदायिकतेचं कुठलंच लक्षण नाही. विचारसरणी किंवा आचार पद्धती वेगळी आहे म्हणून इतर धर्माचा द्वेष संघाकडून केला जातो, विशेष करून इस्लाम आणि ख्रिश्चनांचा, असा थेटपणे आरोप होतो. विचार पद्धती भिन्न नाहीये, आचार पद्धती भिन्न आहे. आचारामध्ये त्यांच्या जी कल्पना आहेत त्या एकतर आपल्याकडे देशामध्ये येऊन अगदी साम दाम दंड भेद
या सगळ्याचा वापर करीत आतंक माजवणारे शेकडो उदाहरणं, पुरावे, अगदी गोव्यातला इतिहास आपण काढून बघा, काय सापडतो की तिथे क्रौर्याची परिसीमा गाठलेली होती. आत्ताशी कुठे त्याच्यावरती चर्चा व्हायला लागलेली आहे. अशी ज्या काही वृत्ती आहेत त्याचा विरोध केलाच पाहिजे, ते संघ करतो. जसंच इस्लामच्या बाबतीत दारुल हरब आणि दारुल इस्लाम अशा ज्या संकल्पना आहेत की जे जे कोणी इस्लाममध्ये येतात तेच इस्लामी आहेत, बाकीच्यांना मग जिहाद, मारून टाका वगैरे वगैरे ज्या धारणा होत्या आजही दिसतात, त्याला संघ विरोध करतो. बाकी उपासना आम्ही समजा या कुठल्याही, आम्ही पंचभूत कल्पना नाही मानणार, आम्ही मूर्तीपूजा नाही मानणार, नाही, नका मानू. तुम्ही देशभक्तीनं राहाल, देशाला सर्वस्व मानाल, तर संघ त्यांना विरोध करायचं काहीच कारण नाही आहे. मुळात इस्लामच्या कट्टरतावादाला दिलेल्या प्रतिक्रिया म्हणून संघाकडनं विधानं येतात. जर तो संपुष्टात आला तर इथनं काहीच होण्याचं कारण नाही, कारण आपण मुळात हिंदू समाज जो आहे तो सर्वसमावेशक आहे, सर्वांना पचवणारा आहे. विचारांनी प्रत्युत्तर हे एक वेळ ग्राह्य किंवा मान्य आहे. संघामध्ये शस्त्रपूजन का केलं जातं असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. आजही आजच्या काळात तुम्हाला या शस्त्रांची का आवश्यकता आहे, आणि मग त्या द्वेषातूनच हे होतंय का, घडतंय का? एकतर कुणाच्याही मनामध्ये विशिष्ट भावना जर जोपासायच्या असतील, आपला समाज जो आहे तो शौर्ययुक्त असू नये असं म्हणाल का तुम्ही? कधीच नाही म्हणाल. प्रत्येकामध्ये शौर्याची जोपासना व्हायला पाहिजे. ते शौर्याची जोपासना होण्यासाठी जे माध्यम आहे तर त्याचा प्रयोग आपण शिकलाच पाहिजे. जी शस्त्र आहेत, नीट विचार केला तर त्याचा आजच्या काळाला काही उपयोग होण्यासारखा आहे का? त्याच्यातला उपयोग हा शौर्य वृद्धी करणं हा आहे, जाऊन कुणाला तरी ठकाठकी कर अशा प्रकारचा नाही. पण जर एखाद्यावरती अन्याय होत असेल त्यावेळेस काही कुणी नाहीये, पोलीस यंत्रणाही येत नाही, तर तुम्ही काय फक्त बघ्याची भूमिका घेणार का? तिथे प्रतिकार करणं हे मनुष्यतेचं लक्षण आहे की ज्यावेळेस एखाद्यावरती भयंकर अन्याय होत असेल तर त्याचं परिमार्जन केलं पाहिजे. म्हणजे जसं पोलीस हे त्याचा एक आधार आहे, तसं त्या व्यक्तीची सुटका करणं हे आपलं धर्म म्हणून, म्हणजे मनुष्य म्हणून आपला धर्म आहे तो, तर ते केलं पाहिजे. एखादा गाईला एखादा कसाई घेऊन जात असेल तर ते का बघत बसायचं का त्यावेळेस त्याच्या शौर्याचा वापर करायचा. असे जे प्रत्यक्ष जीवनामध्ये घडणारे जे प्रसंग आहेत तेवढ्यासाठी केवळ ही गोष्ट आहे. जसं शौर्याचं पूजन होतं, शौर्याचं प्रतीक म्हणून त्याचं पूजन होतं, तसं सेवा कार्य तर संघ एवढ्या प्रचंड प्रमाणात करतो आहे, त्याची चर्चा तेवढ्या प्रमाणात होत नाही. मग खरं म्हणजे व्हायला त्याची पाहिजे की जे नित्य कार्याचा विषय आहे. कुठे कुणी दंड घेतला आणि मारलं अशी उदाहरणं फारशी नाही आहेत, परंतु रोज चालते ती सेवा चालते, त्याची चर्चा माध्यमातून होत नाही, जी व्हायला पाहिजे. कारण असं आहे की शौर्याकडे बघत असताना त्याला शौर्य म्हणून न बघता हिंसा म्हणून बघितलं जातं, आणि तशी काही घटना, म्हणजे तशा काही घटना घडलेल्या. उदाहरणार्थ त्या ख्रिश्चन मिशनऱ्याचं दलितकांड जे घडलं होतं, त्याला कुटुंबासहित जाऊन टाकलं होतं, अशा ज्या घटना घडतात त्यावेळी मग त्याकडे शौर्य म्हणून कसं पाहायचं, आणि मग त्याची केवळ देशातच नाही तर जगभरात चर्चा होते, आणि मग पुन्हा संघाच्या घडणाऱ्या घटनेकडे कसं पाहायचं हा मुळात एक संस्कारांचा भाग असतो. कुणीतरी कधीतरी आपल्या घरातला सुद्धा माणूस विचित्र कृती करून जातो, याचा अर्थ ते घर संपूर्ण दूषित आहे असं होत नसतं. त्यामुळे कुणीतरी कधीतरी मी शाखेत जात होतो वगैरे असा दावा करून एखादी कृती झाली त्याच्याकडनं, तर ती संघद्वारा प्रेरित कृती आहे हे म्हणणं चुकीचंच आहे, बेसिकली चुकीचं आहे. दुर्दैवानं त्याचा बभरा खूप केला जातो आणि सत्यापर्यंत जायचा विचार, खरोखरच त्याच्यात स्वयंसेवक होते का, खरोखरच त्यांनी काही केलं आहे का, असे कितीशे पुरावे तुम्ही देऊ शकता की हे सिद्ध झालंय. ज्या केसेस गेल्या आहेत, कोर्टापर्यंत गेले आहेत, त्याच्यावरती पुष्कळ काही दोन्ही बाजूंनी वाद प्रतिवाद झाले आहेत आणि संघ आरोपी ठरलाय. आरोपी तर ठरला होता, परंतु त्याच्यावरती गुन्हा सिद्ध झालाय. अशा कितीशे घटना आहेत.
तुम्हाला सापडणार नाहीत अशा घटना फारशा. गोळवलकर गुरुजींच्या बंच ऑफ थॉट्स मधल्या काही गोष्टींवरती देखील आजही म्हणजे पूर्वीपासूनच आक्षेप आलेले आहेत काही लोक. एक विशिष्ट त्या संदर्भात संघाने तो विचार किंवा बंच ऑफ थॉट्समधले ते काही वादग्रस्त गोष्टी होत्या किंवा ज्याच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित होतात त्या गाळल्यात वगळल्यात किंवा त्याच्या सहित संघ पुढे चालला. एकतर त्यावेळेस सुद्धा त्यांनी जे काही म्हटलं आहे त्याचा विपर्यास केला गेलेला होता. त्याची पार्श्वभूमीच वेगळी होती. पण केवळ ते चातुर्वर्ण्याचे समर्थक आहेत वगैरे अशी चर्चा केली गेली. आणि त्यानंतर आत्तापर्यंत शेकडो वेळा संघाकडून संघ कसा आहे हे सांगण्याचाही प्रयत्न झाला, कृतीतनं दाखवण्याचाही प्रयत्न चाललाय. मी पुन्हा हे सांगेन की सामाजिक समरसतेचं जाऊन कार्य बघा एकदा किती प्रकारानं चालतं. किंवा अनेक सारे सेवा प्रकल्पांवरती जाऊन बघूया. जवळजवळ 1.5 लाख सेवा प्रकल्प संघाच्या वतीनं चालवले जातात. निम्म्याच्या वर त्यातले स्त्रियांशी केंद्रित केलेले आहेत. म्हणजे स्वयंरोजगार आहे, स्त्री सक्षमीकरणाशी रिलेटेड आहेत. तसंच तिथे जे कोणी आहेत, छात्र असतील, वेगवेगळ्या समाज घटक जे आहेत, वेगवेगळ्या राज्यातले जे कोणी आहेत, त्यांना जाऊन आपण अनुभव घेऊयात की कोणामध्ये हे सगळे प्रकल्प चालवले जात आहेत. तर हे जे भ्रम आहेत वर्णव्यवस्थेचे वगैरे वगैरे ते सगळे नाहीसे होतील. दुसरं की राम जन्मभूमीच्या काळात असेल किंवा अगदी आज देखील सर्व समाजातल्यांना पौरोहित्याची दीक्षा शिकवणं, दीक्षा म्हणत असताना त्याचं शिक्षण देणं, याच्यासाठी संघ पुढाकार घेतोय. आज दुसरं कोण घेतंय पुढाकार? हे सामाजिक समरसतेचं लक्षण आहे की सर्व प्रकारचं काम सर्वजण करू शकतात, यासाठी प्रयत्न करणारा संघ आहे आज. अशा वेगवेगळ्या माध्यमातून संघाचं काम वाढत गेलं, आजवर इथे पोचलं. आणि याच कामाचा एक भाग जो वेगळा राहू शकत नाही तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. संघ विचाराचं सरकार देशामध्ये आलं असं आज बोललं जात आहे. आणि म्हणूनच मग त्याकडे देखील संघ विचाराचं सरकार देशात आलं तेव्हापासून देशामध्ये अस्थिरता, असुरक्षितता, द्वेषाचं वातावरण वाढलंय अशी एक मान्यता आहे. संघाचं आणि या भारतीय जनता पक्षाचं कितपत तसा संबंध संदर्भ आहे? ती मान्यता वगैरे काही नाही. मीडिया कधी कधी बोलतो. दुसरं असं आहे की आत्ताचं जे स्वयंसेवक बऱ्याच प्रमाणात आहेत असं आपण म्हणू शकतो. संघ काही सरकार चालवत नाही, कुठल्याही पातळीवरती चालवत नाही, पण स्वयंसेवक बरेच भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. तर जे कधीही घडलं नव्हतं अशा अनेक घटना किंवा अशा अनेक उपक्रम या सरकारनं केले, राबवले. असं कितीतरी विषय आहेत. मग ते आर्थिक क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्र आहे की ज्याचा संबंध या देशाशी आहे, इथल्या संस्कृतीशी आहे, इथल्या समाजाच्या उन्नयनाशी आहे. असे अनेक प्रकल्प जे सरकार करतं आहे त्याचीच चर्चा व्हायला हवी. पण ती कुठेतरी डावलून उगाचच फुटीरतावादाला खतपाणी घातलं जात आहे. त्याला काही फारसा आधार असतो असं वाटत नाही आणि आधार देऊ पण कोणी शकलेले नाही. कुठली अशी उदाहरण आहेत? संघाकडे पाहण्याचा सामान्य नागरिकाचा किंवा सामान्य देशवासियाचा फारसा काही वेगळा हे नाही. ठीक आहे, संघ चांगलं काम करतो वगैरे वगैरे हे सगळं ठीक आहे. पण भाजपकडे ज्यावेळेस तो बघायला लागतो त्यावेळी मात्र काहीतरी चुकतंय असं त्याला वाटतं त्याच व्यक्तीला. तर याच्या मागचं काय कारण? नाही, 2 कारणं आहेत. एक आहे की संघ हा सत्तेत नाहीये, सत्तेबाहेरचं संघटन आहे स्वतः. त्यामुळे त्याच्यामध्ये जी काही क्वालिटीज आपल्याला अभिप्रेत आहेत त्या अधिक प्रमाणावरती बघायला मिळतात. कुठल्याही राजकीय पार्टीमध्ये गेलं आपण तर क्लासचा मास होतोच. आणि तिथे ज्या गुणवत्तेनं म्हणजे ज्या गुणवत्तेच्या अपेक्षा मी संघाकडनं करते आहे त्याच गुणवत्तेच्या अपेक्षा मी जर BJPकडनं करायला लागले तर त्याच्यामध्ये सत्ता हा जो एक घटक मध्ये काम करतो आहे त्यात तो फरक घडवत असतो असंही वाटतं मला. की त्याच्यामध्ये फरक पडायचं कारण काय तर हे आहे की त्याच्यात सत्ता काम करत असते. काही एक नोकरशाही आहे, तिची म्हणून एक पद्धत ठरवून गेलेली आहे.
त्यांच्याकडनं काम करवून घेतानाही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे जेवढी वैशिष्ट्ये आपण संघ म्हणून चांगला म्हणतो, तर त्या चांगलेपणाला थोडा कमीपणा येण्याची हे काही 2-3 कारणं असू शकतील. अजून काही असतं की सर्वसमावेशकता त्याच्यामध्ये अधिक असते. वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या स्वतःच्या इंटेन्शन्स वेगळी आहेत अशी माणसं देखील सत्तेच्या जवळ जात असतात. त्याचाही तो एक परिणाम असू शकेल. इथे फक्त त्याग आहे, मिळणार काही नाही, द्यायचं आहे असा संघ आहे. इथे मिळण्याची पण संभावना आहे, त्यामुळेही तो गुणात्मक बदल दिसू शकतो. नाही, पण त्या गुणात्मक बदलाकडे अवगुण असं बघितलं जातं. म्हणजे संघाकडे एक गुण आहेत आणि भाजप हा अवगुणी झालाय असं साधारणपणे. एकतर याची नेमकी कारण मीमांसा बीजेपी वाले करतील की ते अवगुणी का आहेत याबद्दल. पण मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं की हा सत्तेमधला फरक आहे. संघाच्या बाबतीत जर अवगुणी झाले आहेत असं जर काही आरोप असेल तर तो निराकरण करण्याचा प्रयत्न संघ निश्चितपणाने करेल. भाजपच्या बाबतीतले आरोप असतील तर ते भाजपवाले बघतील. नाही, पण कधी कधी कारण हा अवगुणी किंवा हे जे अपत्य आहे ते अहंकारी देखील, म्हणजे मागे काय भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी की आता आम्हाला संघाची आवश्यकता राहिली नाही अशा आशयाचं विधान, आणि ते तसंच होतं. म्हणजे त्याचे काही विपर्यास किंवा असं काही हे नव्हतं. तसं ज्यावेळेस करतात त्यावेळी निश्चितपणे की काहीतरी भाजप स्वतःला संघापेक्षा मोठा समजायला लागलाय की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. नाही, पण याचं उत्तर मी कसं काय देणार ना. हा खरं म्हणजे भाजपचा प्रश्न आहे, त्यामुळे त्याचा संबंध पण भाजपा संघाचं अपत्य असल्या कारणाने असं म्हणतो. नाही, असं त्याच्या बाबतीतही हेच आहे की संघाने कुणालाही आपलं अपत्य म्हटलेलं नाहीये. जाणाऱ्यांनी म्हणावं की आमचा संघ पिता आहे किंवा माता आहे. ज्यांनी ते मातृत्व आहे असं सतत पद्धतीत स्वीकारलंय ते तशा पद्धतीनं आपल्या स्वतःची रचना करतील. ज्यांच्यात बिघाड झालाय ते दुरुस्त करतील. आपण दुरुस्तीची अपेक्षा करू शकतो. कारण देशातला नागरिक म्हणून साधारणपणे भाजपकडे बघत असताना वेगळा दृष्टिकोन असतो किंवा संघाकडे बघत असताना वेगळा दृष्टिकोन असतो. आणि मग सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की संघाने भाजपवरती किंवा संघाचे म्हणून जे जे काही आयाम आहेत आणि जिथे कुठे चुकतं त्याच्यावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे. असं घडत नाही का? सरसंघचालकाने वारंवार हे स्पष्ट केलं आहे की प्रत्येक संघटन जे संघ विचारी आहे, संघ विचारातून सुरू झालं, सैद्धांतिक भूमिकेतून सुरू झालं, म्हणजे ती स्वीकारली त्यांनी. पण अस्तित्व सगळ्यांचं स्वतंत्र आहे. संघ कुणावरतीही कंट्रोल करायला जात नाही, कधीच केलेला नाही. स्वयंसेवकांनी ती क्षेत्र विकसित केली, अगदी पहिल्यापासून तसंच घडलेलं आहे. तर त्या संघटनाला आकार देत असताना काही जर काय कमतरता दिसत असतील तर त्या दुरुस्त करण्याचं काम हे त्या संघटनेचं असू शकतं. संघाचं कसं असेल, कारण ते स्वतंत्र संघटन. पण संघाचे स्वयंसेवक देखील बऱ्याचदा प्रत्यक्षपणे या विषयामध्ये काही असमाधान किंवा नाराजी व्यक्त करतात की काहीतरी बिघडलंय. म्हणजे काय, कोणी भ्रष्ट नेते असतील किंवा वेगवेगळ्या भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन भाजपचं चालणं जे असेल, त्यामुळे संघही म्हणजे कारण ज्यांच्यासाठी यांनी रक्ताचं पाणी केलं, म्हणजे हे तर खरं आहे की स्वतंत्र असलं तरी हे माहिती आहे की संघ निवडणुकीच्या राजकारणामध्ये किती सक्रिय असतो किंवा सत्ता कारणासाठी किती विचारांचं सरकार यावं यासाठी किती झटत असतो. अगदीच खरं सांगायचं झालं तर संघ हा राजकारणाच्या बद्दल ना करतो ना वागतो. संघाची भूमिका सतत राष्ट्रकारणाची आहे. त्यामुळे ज्यावेळेस एखाद्याच्या बरोबर संघ चालू पाहतो तर ते राष्ट्रकारणाचा भाग म्हणून चालू पाहतो. पण जिथे ते गडबड होतीये असं वाटतं तर ते दुरुस्त करण्याचं काम हे त्याच लोकांनी करणं अभिप्रेत आहे. अगदी ही पण गोष्ट सुरुवातीपासून आहे. फाटाफूट होणं राजकीय संघटनेमध्ये हे पण सुरुवातीपासून आहे की नाही जमलं, आमचं सैद्धांतिक पातळीवरती नाही पटलं, वेगळे झाले, असं घडलेलंच आहे. संघाच्या इतिहासात तेव्हा पण घडलं, आता पण घडू शकेल, कधी पण काही पण होऊ शकतं. पण हे सगळं संघ कंट्रोल करतो हे म्हणणं तितकंसं बरोबर नाही असं मला वाटतं. चर्चा होत असेल त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये, काही प्रमाणात चर्चा होणं वगैरे हे सहज शक्य आहे, परंतु निर्णय प्रक्रिया ही पूर्णपणाने स्वतंत्र आहे. म्हणजे मी ज्या राष्ट्रसेविका समितीचं काम करते
हे तर आमचं तर काही राजकीयच्या संबंधित नाही, फार मोठं संघटन पण नाही, परंतु संघाने आम्हाला आदेश दिला असं एकदाही घडलेलं नाही, एकदाही नाही. सगळे निर्णय हे स्वतंत्रपणानेच होतात. जे आमच्या संघटनेला हितकारक आहे ते आम्ही निर्णय घेतो. पण कधीतरी यातूनच परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, अशी शक्यता निर्माण नाही का होत? कारण हे मनमानी पद्धतीनं जर वागायला लागले तर मग पुन्हा तोच मुद्दा आहे की जो त्या दुसऱ्या संघटनेत गेलेला माणूस आहे, जे दुसऱ्या संघटनेची धुरा ज्याने आपल्या खांद्यावर घेतली आहे, त्याची गरज असेल, त्याची गरज मला वाटलं पाहिजे की मला आता मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, चर्चेची आवश्यकता आहे, तर संघ चर्चा करेल सुद्धा, करतही असेल, परंतु ते मला वाटायला हवं. संघ स्वतःहून लुडबुड करायला जाणार नाही. आणि चुकीचं वागायला लागले तर संघ स्वतःहून की यांना आता घरी बसवा असं पण नाही, कारण ज्या अर्थी संघ दारोदार जाऊन की आपल्याला चांगल्या लोकांना सत्तेत पाठवायचं असं म्हणतो मी, असं नाही म्हणत सत्तेत पाठवा असं संघ कधीच म्हणत नाही. चांगल्या लोकांना सत्तेत पाठवा. सर्वच क्षेत्रामध्ये संघ सत्ता हा विषय पण संघाकडे नाहीये. सर्वच क्षेत्र राष्ट्रभक्तीनं भरलेल्या लोकांची असली पाहिजेत ही संघाची भूमिका आहे. त्याच्यामधलं एक राजकीय आहे. फक्त राजकीय असं संघाने कधीच काही केलेलं नाही. मग शैक्षणिक दृष्ट्या देखील संघाचे एवढे प्रकल्प चालतात. शिक्षण नीती बनली आहे, उद्योग नीती बनली आहे, अर्थनीती बनली आहे. स्वदेश हा संघाचा मूळ आग्रहाचा विषय आहे. आज देखील ते सर्व पातळीवरती सर्व प्रकारानं सत्तेत आलंय, उतरलंय असं म्हणता येणार नाही, पण हळूहळू का विना जो संघाचा मूळ चिंतनाचा गाभा आहे, स्वदेशी आहे, तर त्या दिशेनं आत्ता आपण वाटचाल करतोय. म्हणजे आपलं शासन पण वाटचाल करतंय. तर या ज्या काही गोष्टी अनुकूल आहेत, ज्या संघ विचाराला धरून आहेत, त्याच्याशी संघाचं देणं घेणं आहे. व्यक्तीशी तितकंसं नाही आहे. संघाच्या एकूणच ह्याच्यामध्ये व्यक्तिनिरपेक्षतेलाही महत्त्व आहे, जे विसरून चालणार नाही. पण संघ विचाराला धरून नसलेले लोक ज्यावेळेस भारतीय जनता पक्षासारखा पक्ष गोळा करतो त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि आपण महाराष्ट्रात ते बघितलं. तर किती घ्यायचे, घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये किती दुरुस्त्या करायच्या, हा खरंच बीजेपीचा विषय आहे ना चिंतनाचा. संघ काय करू शकणार आहे? अमुक लोकांना घ्या असं संघ म्हणणारच नाही. जे संघामध्ये सुद्धा जे येत आहेत तर त्यांना आपल्यासारखं घडवा हा संघाचा प्रयत्न करत असतो. आपल्यासारखं म्हणत असताना त्यांनाही राष्ट्रभक्त करूयात, त्यांनाही परिवार व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे बनवूयात, पर्यावरणाची सुरक्षा करणारे करूयात. अशा प्रकार संघाची शाखाच मुळात संस्कार देणारी असल्यामुळे तेच काम करणं हेच संघाचं काम आहे. मनुष्य निर्माण करणं हेच संघाचं काम आहे. राम मंदिर झालं, म्हणजे राम जन्मभूमी, तिथे राम मंदिर झालं. कलम 370चा विषय बऱ्यापैकी निघालाय. समान नागरी कायद्याच्या दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत. काही राज्यांमध्ये त्याचे प्रयोग देखील सुरू झालेले आहे. याच्या पुढे काय, म्हणजे बोललं जे जातं की ते अखंड हिंदू राष्ट्र वगैरे वगैरे सगळं, पण त्या बाबतीत तर अनेक काय प्रश्नचिन्ह असू शकतात की ते खरोखर शक्य आहे का? पण पुढे काय? नाही, पुढे एकच आहे संघाचं सदा सर्वदा एकच गोष्ट आहे की या देशाला वैभवशाली करायचं. प्रार्थनेच्यापासून तुम्ही सुरुवात केली, त्याच्यात एक ओळ अशी आहे की कंटका किरण मार्गम, कठीणाई येणार आहे हे जेव्हा रचना केली तेव्हापासून संघाला माहिती होतं. आणि जर 100 वर्षाच्या काळाकडे आपण पाहिलं तर सुरुवातीला अगदी छोटी मुलं, छोटासा गट असं जे घेऊन संघाचं काम सुरू झालं, त्यावेळेस त्याची कुचेष्टा केली गेली, त्याची उपेक्षा केली गेली, मग विरोधाचा स्वर निघाला, मग थोडा अनुकूलतेचा आला. 100 वर्षापूर्वीचा काळ जर पाहिला त्यावेळेस स्वराज्य प्राप्तीसाठीचं भारावलेलं वातावरण जर आपण पाहिलं तर संघाची जी आजची स्थिती आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचलेली, ती त्याचीही कुणी कल्पना केलेली नव्हती. त्यामुळे कल्पना न करता येणारा परंतु पाहिजे त्या दिशेनं चाललेलं असं हे कार्य आहे. त्यामुळे पुढचं काय नाही, पुढचं देशाला समर्थ करणं हेच आहे. रास्ता तोच आहे. तो किती जवळ येईल ते माणसाच्या संघटित शक्तीवरती अवलंबून आहे, एका दिशेनं चालणाऱ्या शक्तीवरती अवलंबून आहे. बाकी वेगळं काहीतरी फुटेल ही काही नाही आहे. ही कामं जी तुम्ही वर्णन केली ती सत्तेशी रिलेटेड आहेत, ती व्हावीत आणि ती होतील जी संघाला पाहिजेत तशी, असा संघाचा विश्वास आहे.
जे ज्याचं काम आहे ते त्यांनी नीट करावं अशी इच्छा आहे. तसं चालू आहे. कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून हा सगळा प्रवास पुढचा होणार आहे. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने पंचपरिवर्तनाचं तत्व किंवा जी सूत्री सांगितली आहे त्यावरती थोडासा जरा फोकस टाकाय. एकतर आत्तापर्यंतचं जे काम होतं तर तो संघाचा स्वयंसेवक कार्यकर्ता हा शाखेत जायचा, तिथनं काहीतरी ग्रहण करायचा आणि त्या कार्यात तो उतरायचा. मग ग्रामविकासाचं आहे उदाहरणार्थ, वस्तीमधल्यांना एकत्रीकरण करून घेऊन त्याच्यात परिवर्तन घडवण्याचं आहे. अगदी व्यसनमुक्तीसारखं आहे. सेवा प्रकल्प अनेक असे आहेत की समजा आता कुष्ठरोगासारखं आहे की समाजात फक्त उपेक्षेचा घटक होतात, त्यांच्यासाठी प्रकल्प चालवणं आहे, सक्षमीकरण आहे वेगवेगळ्या गटातला. हे सगळं करत असताना त्याच्यामधल्या प्रक्रियेत तो स्वयंसेवक सहभागी व्हायचाच. आता मी स्वतः कसा वागेन, माझ्या घरातले कसे वागतील, प्रत्येकानं स्वतः 24 तास, शाखेत 1 तास आहे पण स्वयंसेवक 24 तासांचा आहे, हे लक्षात घेऊन आपली दिनचर्या तशी कशी सेट करता येईल याच्यावरती हा फोकस आहे. म्हणजे कधी कधी अगदी छोट्या छोट्याच गोष्टी असतात, पाहिलं तर छोट्याच असतात, की मी आत्ता येताना माझ्या गाडीवरनं की सिग्नल मला दिसतोय पण मी वळू शकते असं पण मला वाटतंय. अशा वेळेस वळण्याचा जो मोह होतो त्याला आता पंचपरिवर्तन म्हणतं की नाही, तो सिग्नल जोपर्यंत आहे तोपर्यंत तू वळायचं नाहीस. तर अशी छोटीशी गोष्ट आहे पण ती कृतीसुद्धा मोठं परिवर्तन हळूहळू घडवून दाखवणार आहे. माझा रोजचा नळ मी दात घासताना सोडती आहे, तो किती जोरात सोडायचा याच्यावरती पर्यावरण अवलंबून आहे ना. मोठे विकासाचे प्रकल्प तर होतीलच, परंतु छोट्या छोट्या गोष्टीतनं देखील माझ्याकडे पैसा किती आहे याच्यावरती उधळपट्टी अवलंबून नाही, तर माझे संस्कार कसे आहेत याच्यावरती मी कसं वागायचं हे ठरवणं, यासाठी हे पंचपरिवर्तन कारणीभूत होईल. रोजचं जगणं माझं कसं आहे ते या सगळ्या संघानुरूप जीवन पद्धती याचा अर्थासाठी हे 5 घटक आत्ता लक्षण रूपामध्ये आपल्या समोर आलेले आहेत असं मला वाटतं. त्याच्यामध्ये एक आहे स्वधर्माची जी कर्तव्याला धरून आहे. पर्यावरण रक्षण हे या प्रकारचं आहे. मग मोठे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये मग अर्थात झाडं जगवा, झाड म्हणजे त्याच्यासाठी तर आत्ता वरवर पाहता भरपूर जागरण झालेलं असं आहे, परंतु अस्वच्छता गेली आहे का? नाही गेलेली. परदेशात गेलं की तिथल्या अनुशासन सगळ्याचं कौतुक करायचं आणि इथं आलं की ते मोडून काढायचं. अगदी एअरपोर्टच्या पासूनच त्याची सुरुवात करायची. चालतंय की पोलीस आहे का याच्यावरती आमचं सगळं जर अवलंबून आहे. ते पोलीस आहे का हे खरं नव्हे, पोलीस असो नसो मी असंच वागणार यासाठी प्रवृत्त करणारी ही सगळी रचना आहे. आणि ती साखेत जा न जा ह्याला विरोध होण्यासारखं किंवा सांप्रदायिकतेचा शिक्का बसण्यासारखं, मनुवादी म्हणण्यासारखं याच्यात काहीच नाही. सर्वजण स्वीकार करतील आणि सर्वजणांनी स्वीकार केल्यास भारताची प्रगती चांगल्या दिशेनं होईल, अशा पाठीमागची भूमिका आहे या पंचपरिवर्तनाची. प्रत्येकावरती जर आपण विचार केला की घटस्फोट मोठ्या प्रमाणावर होत असतील कुटुंबामध्ये, पती पत्नीचं जमतच नसेल, 2 माणसं जर वेगळी आहेत तर प्रत्येक बाबतीत एकच विचारानं चालतील हे अवघडच असतं. आई मुलीचं नातंही तसंच असतं. पण त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या मनात जर हक्कापेक्षा कर्तव्याची भावना झाली, ती जर जास्त झाली तर त्या बांधीवपणा येईल आणि त्याच्यामुळे अनेक सारे विकार, मानसिक विकार देखील पायबंदी बसेल त्याला. सर्व समाजाचं पोषण होईल. व्यक्तीपासून कुटुंब, कुटुंबातून समाज, हा जो काही क्रम आहे आपल्या परंपरेनं आपल्या समोर एक अधिष्ठान रूपामध्ये ठेवलेला आहे, त्याचा विचार केला जाईल. आपण करताना, प्रत्येक कृती करताना हा यावेळेस इतरांचा विचार करायला लागू, तर ती प्रगती करणं किंवा ज्या प्रकारचा भारत आपल्याला अभिप्रेत आहे तसा तो घडवणं हे सोपं जाणार आहे. त्यामुळे पंचपरिवर्तन ही कल्पना आता संघानं स्वीकारली, मानली. त्याच्यामध्ये स्वदेशीचा भाव आहे. आपल्या भाषेत आपण बोलूयात, आपलं विचारधन ज्या भाषेत आहे त्या भाषेतूनच आपण समजून घेऊयात.
हा त्यातला एक भाग आहे. म्हणजे केव्हा काय करायचंय संघाला कळतं आणि म्हणून संघ इथवर पोचला असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. खरं तर एका तासाभराच्या मुलाखतीमध्ये संघ समजेल की नाही याबद्दल संघ ही खरं मुळातनं मला असं वाटतं की ऐकून समजण्याचा भागच नाहीये. गाणं एखाद्या वेळेस ऐकून समजतं, परंतु साखर खाऊनच पाहावी लागते. तिची गोडी तेव्हा कळते. किंवा पोहायचं कसं हे बाहेरून कितीही तुम्ही हात असे मारा तसे मारा असं सांगितलं, पोहायला नाही येणार. तिथे आतमध्ये उतरलं की मग पाण्याचा अंदाज येतो आणि मग माणूस हातपाय मारायला लागतो. संघ हा मुळात अनुभवण्याचा विषय आहे. तर जसं जसं आपण अनुभवू तसं तसा त्यातला आनंद आपल्याला कळायला लागतो. भजन हे वाचताही येतं, भजन गाताही येतं आणि भजन अनुभवताही येतं. अनुभवातला आनंद आहे तो ईश्वर प्राप्तीकडे घेऊन जातो. जोपर्यंत त्या स्थितीत आपण जात नाही तोपर्यंत तो चर्चेच्या पातळीवर राहतो. त्यामुळे संघ जर समजायचा असेल तर त्याच्या आतमध्ये शिरायला लागतं, त्यातल्या कार्याचा एक भाग व्हायला लागतं. पंचपरिवर्तनाची जी कार्य आहेत त्याच्यामध्ये तर कोणीही कुठल्याही वयातला माणूस ते काम आपण सहज करू शकतो आणि प्रत्येकाला हा आनंद मिळू शकतो. मी माझ्या देशासाठी करतोय अशी ही आत्ताची जी पंचपरिवर्तनाची नव्याने आपल्या समोर आलेली पण पुराणी कल्पना आहे, तर ती तशी सर्व स्वीकारार्ह होईल की जे संघाचं नव्हे तर देशाचंच काम असेल असं वाटतं आहे. म्हणजे आजवर आपल्या मनामध्ये बिंबवला गेलेला आचार विचार आपल्याला पटत असो वा नसो, जसं आता सुनीलताईंनी सांगितलं की एकदा अनुभव घ्या आणि नंतर मग ठरवा. हा अर्थातच व्यक्तिसापेक्ष विषय आहे. प्रत्येक माणूस, प्रत्येक सजग नागरिक या देशाचा आपला निर्णय घेण्यास समर्थ आहे. ताई, आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि संघ समजून सांगण्याचा जो प्रयत्न केलात निश्चितपणे त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.